नमस्कार, विकास समाचारमध्ये आपले स्वागत। घर खरेदी करणाऱ्यांची 1.15 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पालघरमध्ये एकाला अटक। कसून चौकशी करून आरोपीला मंगळवारी पालघर पोलिसांनी वाघराळपाडा वसई येथे पकडले। महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात घरे सुरक्षित करण्याचे आमिष दाखवून असंख्य लोकांना 1.15 कोटी रुपयांचा घोटाळा करून मार्चपासून अटक होण्याच्या भीतीने पळून जाणाऱ्या 30 वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी अटक केली, असे एका अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले। कसून चौकशी करून आरोपीला मंगळवारी वाघराळपाडा वसई येथे पकडण्यात आले। माणिकपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजू माने यांच्या म्हणण्यानुसार चौकशी दरम्यान त्यांनी पालघरमधील वसई आणि विरार तसेच शेजारच्या मुंबईतील घर खरेदीदारांना वसईतील एका चाळीत खोल्या देण्याचे आमिष दाखवून फूस लावली। त्याच्या चौकशी दरम्यान त्याने पालघरमधील वसई आणि विरार तसेच शेजारील मुंबईतील घर खरेदीदारांना वसईतील चाळीत खोल्या मिळवून देण्याचे आमिष दाखवून घर विक्री केल्याचे समोर आले। पीटीआयच्या अहवालानुसार आरोपीने पळून जाण्यापूर्वी ऑगस्ट 2020 ते मार्च 2024 दरम्यान त्यांनी पीडिताकडून पैसे गोळा केले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले। पोलिसांनी अद्याप गुंतलेल्या पीडितांची संख्या उघड केलेली नाही। मार्च 2024 मध्ये काही पीडितांनी दिलेल्या तक्रारीनंतर लागू कायदेशीर नियमानुसार संशयितांविरुद्ध गुन्हा सुरू करण्यात आला। या अधिकाऱ्याने पुढे उघड केले की त्याच्या विरुद्ध यापूर्वी माणिकपूर पोलीस ठाण्यात आणखी 2 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे। धन्यवाद। वसईहून मी शहनाज शेख, विकास समाचार। चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा।